राम मंदिर दान पर सियासत, कांग्रेस का गांधीवादी सत्याग्रह, रघुपति राघव गाकर विरोध, दान में पारदर्शिता की मांग। राम के नाम पर सियासत या दान में पारदर्शिता की मांग। वर्धा में कांग्रेस ने श्री राम मंदिर के दान में कथित अनियमितताओं को लेकर गांधीवादी अंदाज में रघुपति राघव राजा राम भजन गाते हुए सत्याग्रह किया है। कांग्रेस ने सरकार से निष्पक्ष जांच और दोषियों पर सख्त कार्रवाई की मांग उठाई। वर्धा में अयोध्या से श्री राम मंदिर के दान में कथित अनियमितताओं के विरोध में जिला कांग्रेस कमेटी की ओर से काला मारुति मंदिर के सामने रघुपति राघव राजा राम सत्याग्रह आंदोलन आयोजित किया गया। महात्मा गांधी के सत्य और अहिंसा के सिद्धांतों को याद करते हुए कांग्रेस नेता और कार्यकर्ताओं ने शांतिपूर्वक भजन गाए और विरोध दर्ज कराया। जन्मभूमी विश्वस्त ट्रस्ट यांनी 100 कोटी हिंदूचे श्रद्धास्थान असलेले श्री रामाच्या मंदिरातील विश्वस्त समितीने 1400 कोटीचा घोटाळा केला आहे। त्यामुळे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी सर्व सेलच्या वतीनं या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आम्ही रघुपती राघव राजाराम याच्या भजनाने आपण या ठिकाणी आज दिवसभर करत आहोत। भाजप सरकारने आणि RSSने या देशामध्ये जे लूट लावलेली आहे रामाच्या नावाने आणि रामाचं नाव बदनाम करून यांच्या मनात राम नाही, यांच्या डोक्यात राम आहे आणि हिंदूच्या नावावरचा पैसा सगळा यांनी लुटून नेलेला आहे। या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आम्ही आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आज आंदोलन सत्याग्रह आंदोलन करत आहोत। पहिले तर सर्वांना मनापासून राम राम, अस्सलाम वालेकुम। कसं आहे की आज आम्हाला मोठं वाईट वाटते की ज्या आम्ही राम मंदिराच्या उत्थानाच्या वेळेस सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांनी विटा नेल्या, चंदा दिला, चांदी दिली, सोनं दिलं, माझ्या गोरगरिबाने 1-1 रुपया तिथे दान केला। आज त्याची चोरी होत आहे। आता राम ह्या हरामखोराला माफ करणार नाही, कारण रामाच्या नावाने असं विष कालवणं, समाजाचे देश पेरणं आणि त्या रामाची चंदा आलेली ती चोरी करणं म्हणजे किती मोठा शाप आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आमचे राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी सर्व आमचे सेल आम्ही सोबत आंदोलन करू, कारण रामाच्या नावाने असं हरामाचं काम करणं ह्या देशाला कदापि मान्य नाही आहे। रामांचा सहिष्णू होता, त्यागी होता, तपस्वी होता, राम हा दयाळू होता, पण यांनी घराघरात देश पेरला, माणसामध्ये देश पेरला, समाजामध्ये देश पेरला। म्हणून राम कधीच माफ करणार नाही। आणि शेवटला हा चंदाचोर हरामखोर BJP पक्ष हा भारताला कुठे देशोधडीला लावते आहे। याच्या पाठीमागे जे लोक आहेत सर्वांना अटक झाली पाहिजे, त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे। म्हणून आता जे सत्याग्रहाचं आंदोलन आहे, भजन सत्याग्रह आहे, हे श्रीराम जय जय राम सबको सन्मती दे भगवान। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समावेशक भूमिका आम्हाला रवायची आहे। याच्यामध्ये जे खरे राम भक्त आहे त्यांनी समाविष्ट व्हावं, जे खऱ्या अर्थाने रामाचा धंदा लावला आहे त्या लोकांनी भारत देश सोडून जावा, कारण राम हा सर्वांचा आहे, राम हा सर्व समावेशी भूमिका आहे। म्हणून आम्ही सर्वांना जनतेला आवाहन करतोय की सर्वांनी कृपया रामाच्या नावाने एकत्र यावं, जेणेकरून आमचा राम हा निर्व्याज आणि खूप मोठा पराक्रमी राजा होता। त्याची आराध्य दैवत आमचं ते, आम्ही त्याची सहिष्णुता, त्याची प्रेमळ हे आम्ही आमचा अंगीकारला आहे। म्हणून रामाच्या नावाने ज्यांनी हा धंदा केला आहे त्यांना पनिशमेंट झाली पाहिजे। हे आंदोलन म्हणजे या BJP आणि RSSच्या लोकांनी आजवर जे लोकांना फसवलं आहे आणि हजारो करोड रुपयांचा जो घपला, बरं एकच मंदिर नाही, राम मंदिरात 1400 करोड, केदारनाथमध्ये 200 किलो सोनं, बद्रीनाथमध्ये 400 करोडचा घोटाळा आणि असे कितीतरी अज्ञात मंदिरं असतील की ज्याच्यामधून या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करोडो लोकांचा पैसा चोरला। दुःख पैसा चोरल्याचं नाही आहे, तर पैसा हा अनेक लोकांनी, या भारतातल्या श्रद्धाळू लोकांनी आपल्या देवाच्या प्रती समर्पित केलेला तो पैसा होता आणि या पक्षाच्या लोकांनी तो पैसा गैरमार्गाने लोकशाही संपवण्यासाठी, आमदार खासदारांना विकत घेण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी हा पैसा खर्च केला। हे खरं दुःख आहे आणि म्हणून त्या रामाला आमची एवढीच विनंती आहे की बाबा रे, तुझ्या नावाने जे नाव घेतात आहे त्यांना सतसत विवेक बुद्धी दे आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती पुनर्स्थापित राहू दे आणि ज्यांनी आपलं कर्म चुकीचं केलं आहे त्यांना त्यांची कर्माची शिक्षा दे। हीच या आंदोलनातून आमची प्रभू चरणाचरणी विनंती है। आंदोलन के दौरान बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक मौजूद रहे।
कांग्रेस नेताओं का आरोप है कि श्री राम मंदिर के लिए श्रद्धालु द्वारा दिए गए दान के उपयोग में पारदर्शिता होनी चाहिए। उन्होंने कथित अनियमितताओं की निष्पक्ष जांच कराने, पूरे मामले को सार्वजनिक करने और यदि कोई दोषी पाया जाता है तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। सत्याग्रह के बाद कांग्रेस के प्रतिनिधिमंडल ने जिला प्रशासन के माध्यम से राज्य और केंद्र सरकार के नाम ज्ञापन सौंपकर अपनी मांगों से अवगत कराया।